नमस्कार. आज सकाळी साधारणतः 9:15च्या सुमारास शर्माचारी आणखी आहेत डॉक्टर जटालांच्या समोर त्यांचा फोन आला की बाजूला काहीतरी आग लागल्यासारखं दिसतंय. त्यानंतर मी तातडीने प्लॉट नंबर 427 दत्तात्रय कुलकर्णी यांना फोन केला. म्हणजे त्यांच्या घरासमोरच आहे. तर आगीचं कशी लागली तर त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की इथे कचरा कोणीतरी मोठ्या प्रमाणात जाळलेला. तातडीने फायर ब्रिगेडला फोन केला. माझा आज माझ्या आयुष्यातला म्हणजे प्रशासकीय अनुभव असा आहे की 4 मिनटामध्ये ही गाडी म्हणजे मी घरातनं निघून इथे येईपर्यंत 4 मिनटामध्ये फायर ब्रिगेड आली. आपण असं बघतो इकडे हा सगळं म्हणजे साधारणतः 1 तास फायर ब्रिगेड ही आग विझवत होतं. आणि आग समजा आपण विझवली नसती तर बाजूला शर्माचारी आणखीचं घर आहे, बंगला आहे, इकडे डिफेन्स कॉलनीची घरं आहेत, इकडे डिफेन्स कॉलनीची घरं आहेत. या घराला काहीतरी विजा पोचली असती, काहीतरी मोठा अपघात झाला असता. आपण दुर्लक्ष केलं. पण तातडीने हे समजल्यानंतर आपण इथे आलो. फायर ब्रिगेडने चांगलं सहकार्य केलं. आणि दुसरं असं की इथे आपण म्हटलं की कचरा कुंडीमुक्त प्रभाग झाला पाहिजे. त्याची हा सुरुवात आहे. हे मोहनपुरम चालू होत आहे. इथे साई सेक्शन आहे. मोहनपुरम हे साई सेक्शनच्या मध्ये ही कचरा कुंडी नाही आहे, ही चांगली जागा आहे. आपण बघतोय की आज हे सगळं स्वच्छ केलं आहे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून सगळं भिजून घेतलं आहे. अथक म्हणजे 1-1.5 तास ते अथक परिश्रम करत होते, खाली गेले. आपण असं बघतोय इथे आपण बघतोय खाली की खालच्या याच्यामध्ये पूर्ण आग लागली होती. खाली उतरून त्यांनी संपूर्ण आग विझवली आहे. आणि हा परिसर आता आपण स्वच्छ केला आहे. सगळा हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. इथे कुंड्या आपण ठेवलेल्या आहेत. इथे आपण बघतोय कुंड्या ठेवल्या आहेत जेणेकरून लोकांनी इथे येऊ नये आणि कचरा टाकू नये. माझी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे स्वच्छता स्वीकारली आहे की स्वच्छताच्या माध्यमातून आपलं संपूर्ण भारत, संपूर्ण महाराष्ट्र आणि अंबरनाथ आणि प्रभाग स्वच्छ झाला पाहिजे, त्यांचा आदर्श घेऊन आपण काम करतो आहे. तर माझी परत सर्व नागरिकांना विनंती की आपल्याला कचऱ्याच्या संदर्भात जी समस्या असेल तर ती आम्हाला तातडीने सांगा, जेणेकरून कचरा रस्त्यावर येणार नाही. कचरा हा कचरा कुंडीत न जाता कचऱ्याची जी गाडी येते आपल्या डस्टबिनमधनं कचरा कुंडीत कचरा पेटीत जायला पाहिजे. कचरा पेटीत तर ती नगरपालिका व्यवस्था करते. परत एकदा सर्वांना नम्र विनंती, आपण हे स्वच्छ केलं आहे हे असं सुंदर असू द्यात. म्हणजे आपल्या घरासमोर असल्यानंतर आपल्याला राग येतो, तसंच इथं समोर राहणाऱ्यांना पण त्याचा प्रचंड त्रास होतो. हा त्रास आपला म्हणून सगळ्यांनी समजलं तर आपण इथे कचरा कुंडी किंवा कचरा करणार नाही आहेत. परत एकदा सर्वांना नम्र विनंती की आपण आपलं शहर स्वच्छ ठेवा, आपला प्रभाग स्वच्छ ठेवा. आपला जसा घराचा परिसर आपण स्वच्छ ठेवतो तसं आपण आपला परिसर स्वच्छ ठेवून आपल्या शहराचं नाव लौकिक वाढवावं हीच विनंती. धन्यवाद.